रिझल्ट लागून 2 दिवस झालेत आणि मला आत्ता असं व्यक्त करता येत नाही आहे की काय फील होतं आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे. खूप लोकांचे फोन आले, खूप मेसेज आले, खूप प्रेम मिळालं, खूप भारी वाटतं आहे. पण एक 10 दिवसाखाली अगोदर मी एवढा वेगळा विचार करत होतो ना, खूप निगेटिव्हमध्ये गेलेलो की कसं होईल, काय होईल, होईल की नाही. पण त्यावेळेस एक गोष्ट डोक्यात होती, मॅनिफेस्टेशन नावाची. मी तुम्हाला माझी एक वही दाखवतो. इथं मी आय थिंक दिसतंय तुम्हाला 30 तारीख लिहिलेली आहे. मी असं दिवसभर लिहित बसायचो, सी ए सागर, सी ए सागर, सी ए सागर. बऱ्याच गोष्टी मी ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मॅनिफेस्टेशन नावाची गोष्ट असते. जेवढं तुम्ही चांगला पॉझिटिव्ह विचार कराल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये घडत जातं. ती एक सुरुवात असते. जसा तुम्ही चांगला विचार कराल तशाच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी येत जाणार आहेत, सगळ्या गोष्टी तशाच होणार आहेत. माझा तर याच्यावरती एवढा अगोदर विश्वास नव्हता, पण ज्यावेळेस माझ्या रिझल्टच्या दिवशी अशा काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या की मला ते पॉझिटिव्ह साईन मिळत गेले की हां, हे हे घडतं आहे माझ्यासोबत. आणि ह्याची कल्पना मी अशीच केलेली आहे की माझ्या रिझल्टच्या वेळेस हे असंच होईल. आणि खरं तर हे झालेलं आहे. रिझल्ट खूप चांगला लागलेला आहे आणि शेवटी पास झालेलं आहे. घरचे खूप खुश आहेत. सगळीकडे सत्कारासाठी बोलवतात आहे. सगळ्यांचे मेसेज, फोन येतात आहे. खूप भारी वाटतं आहे. एक जी ड्रीम लाईफ होती ना माझी, ड्रीम लाईफ म्हणजे 10 दिवसा अगोदर मी असं इमॅजिन केलं होतं की माझ्यासोबत असं घडणार आहे. आणि मी जेवढा विचार करत होतो ना की असं घडेल माझ्यासोबत, त्याच्यापेक्षा खूप काही चांगलं घडतं आहे माझ्यासोबत. आत्ता मी जी ड्रीम लाईफ विचार करतो ती आत्ता आय थिंक मी पीकवरती आहे त्याच्या. पण ठीक आहे, हे आयुष्यामध्ये येणं गरजेचं होतं माझ्यासाठी. खूप फेल्युअर मी सहन केले. स्वतःला खूप त्रास करून घेतला. म्हणजे सी ए बनण्यासाठी. हे जे 2 लिटरांनी जे शिकवून दिलं आहे ना, खूप शिकवलं आयुष्य. आयुष्याचा रिझल्ट लागल्यापासून एक टर्न घेतला आयुष्याने. मी काय होतो आणि आता काय आहे. म्हणजे असं नाही की मी खूप काय लगेच नवीन अचीव्ह केलं, पण माझी मेंटॅलिटी चेंज झाली आहे. माझा विचार करण्याची पद्धत चेंज झाली आहे. जे ते ओझं असतं डोक्यावरचं की नाही, आत्ता काहीतरी करू शकतो आहे. आत्ता पण स्ट्रगल करावं लागणार आहे, काहीतरी करावं लागणार आहे, हातपाय मारावं लागणार आहेत. पण एक जे साध्य करायचं होतं, ते साध्य केलं आहे मी आणि खूप खुश आहे मी माझ्यासाठी, घरच्यांसाठी. घरचे पण खूप प्राऊड फील करतात आहे. घरचेच जाऊ द्या, जे शेजारचे असतील, ज्यांनी विश्वास ठेवलेला माझ्यावरती की हा काहीतरी करेल. कधी-कधी माझा स्वतःवरती डाऊट आला मला, पण घरच्यांनी कधीच नाही केला डाऊट. त्याच्यातला माझा भाऊ होता. इव्हन तुम्हाला एवढं पण सांगेल की ज्यावेळेस मी हा रिझल्ट लागणार आहे म्हणून कोणाला सांगितलं नव्हतं, फक्त त्याला सांगितलेलं. त्याच्या रिॲक्शन एवढ्याच होत्या की नाही झालं तरी ठीक आहे, तू पुढे एक्झाम दे, तू आरामशीर करून जाशील. असं जर तुम्हाला कोणी कॉन्फिडन्स देणारं असेल ना, "बाई तुम्ही जिंकलात." असं कोणतरी सोबत पाहिजे. त्यांनी स्वतःला अशा गोष्टी काही घेतल्या नाहीत. स्वतःवरती खर्च केला नाही. पण एक छोटा भाऊ, त्यासाठी त्याने सगळ्या गोष्टी केल्या. स्वतःचे खर्च बाजूला ठेवले. जसं की लॅपटॉप. त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता. पहिल्यांदा लॅपटॉप मला घेऊन दिला त्याने. त्याच्यानंतर टू व्हीलर, गाडी. त्याच्याकडे नाही आहे अजून गाडी, पण त्यांनी मला पहिल्यांदा गाडी घेऊन दिली. असं जर कोण सपोर्टिव्ह असेल ना, बस झालं. आयुष्यात सी ए होण्यापेक्षा मला ते खूप भारी वाटतंय. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून खूपच भारी फिलिंग्स आहेत त्या.